तर मार्केटिंग शिवाय धंदा नाही. आणि डिजिटल मार्केटिंग तो धंदा तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही. बरोबर. हे खूप महत्त्वाचं आहे. मी तुमचा क्लायंट होतो, अजून विष्णूला मी तुम्हाला हे करून दिलं होतं आणि मला वाटतं त्याच्यानंतर तुम्ही काही महिन्यात निर्णय घेतला जॉब सोडून. त्यावेळेस सॅलरी किती? सगळं सोंग आणू शकतो, पैसे सोंग आणू शकत नाही. बरोबर. आता मग आपण डिजिटल कोचिंग मार्केटिंग हे सगळं दुनियादारी करतो, बट याच्यामध्ये एक सगळ्यात पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि लोक म्हणतात की पैशासाठी काय, पण पैशाशिवाय पण काय होत नाही. बरोबर. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक मला कॉन्फिडन्स भेटला, तो होता फायनान्शियल इंटेलिजन्स डेव्हलपमेंट. तर एक ब्रेक थ्रू राहिला, तो कॉन्फिडन्स आला, कन्व्हिक्शन आला. रोडवर जरी सोडलं तरी मी 1 लाख रुपये कमवू शकतो. मला सांगा, एक बिझनेसमॅन म्हणून किंवा एक वैयक्तिक व्यक्ती म्हणून हे डिजिटल मार्केटिंग, हे डिजिटल कोचिंग कसं माझ्या ऑडियन्सला हेल्प करू शकतो? सगळ्या फायनान्शियलमध्ये बस भरपूर मेंटर आले, भरपूर आहेत, बट फर्स्ट फायनान्शियल लिटरसी सिंपल भाषेमध्ये एकदम ते म्हणजे ब्रेक थ्रू होता. म्हणजे आता मी 5 लाखाचा कोर्स केला आणि त्यावेळेस तुमचा तरी 10,000चा कोर्स त्यावेळेस केला असेल, तर ते मला वाटतं त्याच्यापेक्षा वरते. तुमच्यामध्ये किती टक्के पैसे माणसाने म्हणजे स्पेंडिंग मधला किती हिस्सा अर्निंगचा मार्केटिंगवरती स्पेंड केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला एक सांगा, हे जे डिजिटल एजन्सीज असतात कितपत योग्य आहे की त्यांच्यावरती बेट करणं? कारण ते एका बिझनेसचं मार्केटिंग करत नाहीयेत, ते 10 बिझनेसचं मार्केटिंग करतायत. पण ते कितपत न्याय देऊ शकतात? समजा मी जर म्हटलं मला फेसबुक ॲड लावायची किंवा काय करायचं, मग मी ते शिकून केलं पाहिजे, काही एजन्सीज हायर करून केलं पाहिजे. डिजिटल जे कोचिंग तुम्ही घेतलं होतं त्यासाठी तुम्ही स्पेंडिंग किती केलं होतं? एक कामगार व्यक्ती एक डिजिटल कोर्स करायला जातो, तिथं स्पेंड किती करतो, हा मला प्रश्न विचारायचा. विजडा कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गोंदावले परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आलेले आहेत. त्यांचं जर इंट्रोडक्शन करायचं झालं तर ते सगळ्यात पहिले मी असं करेल की ते माझे डिजिटल कोच आहेत. आज जी काही फायनान्शियल जर्नी तुमच्यापर्यंत पोचवण्यात मला यश आलं आहे त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर त्या व्यक्तीचा आहे. रिअल हिरो म्हणजे काय, तर अंधारातून उजेडात घेऊन जाणारा व्यक्ती, प्रॉब्लेममधून अडचणीतून बाहेर काढणारा व्यक्ती म्हणजे रिअल हिरो. मग असे हे रिअल हिरो आहेत ज्यांनी हजारो बिझनेसमॅनला जे काही जुन्या मार्केटिंगच्या पद्धती होत्या किंवा जुने जे काही इन्स्ट्रुमेंट होते जे रिझल्ट प्रोड्यूस करत नव्हते अशा लोकांना एक नवीन वाट, एक नवीन दिशा देण्याचं काम केलं आहे. तर आज आपल्या पॉडकास्टवरती डिजिटल कोच दत्ता तुळे सर आलेले आहेत आणि त्यांचं मी मनापासून स्वागत करतो विजेता कॉर्नरवरती. दत्ता सर, तुम्ही इकडे आलात वेळात वेळ काढून, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि तुमचं स्वागत. आकाश सर, सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद फॉर इन्व्हायटिंग मी. आणि हू एम आय अँड ऑल दॅट ते आपण नंतर बोलणारच आहोत. बट मला असं वाटतं की इथं तुमच्यावर या पॉडकास्टवरती इन्व्हिटेशन इज काइंड ऑफ अचिव्हमेंट्स. अरे म्हणजे याचं रिझन काय आहे की असं वाटतं की आपण काही 5-10 वर्ष जे काही मेहनत केलेली आहे तर त्याच्यामधून काहीतरी वर्थ आहे आपण शेअर करण्यास, म्हणजे आपलं काहीतरी नॉलेज किंवा एक्सपर्टीज आपण शेअर करू शकतो जगाशी म्हणा, चॅनल्स होते आपले व्ह्युअर्स बघतील. तर डेफिनेटली थँक्स फॉर द इन्व्हायटिंग मी. आभारी आहोत. दत्ता सर, मला आहे ना तुमचं बालपण, तुमचं शिक्षण कसं झालं किंवा तुमचं बालपणात तुम्ही काय शिक्षण घेतलं, काय केलं आणि कसे हे डिजिटल कोच तुम्ही झालात, ही जी जर्नी आहे आमच्या ऑडियन्सला कृपया सांगा. ओके, सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी महाराष्ट्रीयनच आहे, म्हणजे पुण्यापासून जवळ आहे आपलं गाव, साधारणतः खेडेगावातूनच बिलॉंग करतो. फार्मिंग फॅमिलीचा बॅकग्राऊंड आहे आणि मी जे आपण म्हणतात ना महाराष्ट्रामध्ये एक धनगर म्हणून कास्ट आहे, बरोबर, ह्या कास्टमधून बिलॉंग करतो. ह्याचं कारण काय सांगतो की कारण यांचा ठाव ठिकाणा नसतो त्यावेळेस, म्हणजे गाव असतं बट 8 ते 10 महिने यांना बाहेर जावं लागतं बकऱ्यांसाठी वगैरे. बरोबर. तर बालपणीमध्ये असं होतं की शिक्षण जे माझं झालेलं आहे ते रेग्युलर एज्युकेशन जे झालं 12th स्टँडर्ड पर्यंत. परिस्थिती एकदम हालाकीची, म्हणजे अगदी आई शेतीमध्ये किंवा फार्मिंगमध्ये तुम्हाला त्यावेळेस काय शेतकऱ्याचं एवढं काय नव्हतं असं, म्हणजे अगदी हालाकीच्या हातावरचं पोट म्हणलं तरी चालेल. आणि आई वडील हे वगैरे बाकीचे थोडंसं बाहेर गावाला जायला लागत त्यांना. तर मला माझ्या लहानपणी कमीत कमी 6 ते 7 शाळा बदलावं लागल्या 12th स्टँडर्ड पर्यंत कम्प्लीट करूच तर. मग आई वडिलांबरोबर साधारणतः मी 3 ते 4 वर्ष राहिलो असेल. मग मामाच्या गावाला असेल, सेल्फ असेल, हॉस्टेलला असेल, असं करून ते एज्युकेशन मी संपवलं. 12वी पर्यंत रेग्युलर फक्त झालेलं माझं एज्युकेशन. ग्रॅज्युएशन मी एक्सटर्नल केलेलं आहे यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटीमधून. तसं रेग्युलर 12th स्टँडर्ड पर्यंतच शिक्षण झालेलं आणि ग्रॅज्युएशन मी एक्सटर्नल केलेलं आहे. BA फक्त IT करिअरची गरज असल्यामुळं. तर घरामध्ये 3 भाऊ होता मी
आणि मला फक्त मी एकटाच पुढे ग्रॅज्युएट होऊ शकलो. दोघांना एकाला सेकंड स्टँडर्ड पर्यंत शाळा सोडावी लागली. असं फॅमिलीचं बॅकग्राऊंड असल्यामुळे ह्यांना इकडे तिकडे ट्रॅव्हल करायला लागत होतं. आणि दुसरा 5th स्टँडर्डमध्ये, म्हणजे दोन्ही भाऊ काय शिकलेले जास्त नाही, मी एकटा शिकलो. तर बालपणी अशी काहीतरी एक ज्वलंत इच्छा होती की फॅमिलीसाठी काहीतरी करायचं, जेणेकरून आपल्या पिढी ना पिढी त्यांचं तेच चाललं होतं की आपण काहीतरी बदल घडवायचा. तर म्हणजे सगळं मिळून एकंदरीत सांगायचं झालं तर नो जबरदस्त फायनान्शियल बॅकग्राऊंड नाही, शिक्षण पण काही जबरदस्त नाही, फॅमिली अनसर्टिनिटीज, ह्या सगळ्या बॅकग्राऊंड मधून येत असताना एक काहीतरी इम्पॅक्ट घडवायचा स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी, हे पहिलं धोरण होतं. मग शिकत शिकत आपण ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. त्यानंतर अगदी 2000 पासून जॉब सुरू केली. 2000 पासून जॉब चालू केला, म्हणजे अगदी फ्री मध्ये चालू केला. 2000 जॉब करत होते? 2007-8 ला. 7-8 ला. बरं. म्हणजे 12th स्टँडर्ड झाले की लगेच पुण्यामध्ये आलो, कारण गरज होती काहीतरी करायची. तर अगदी तिथून 2000 पासून जॉब केल्यानंतर छोटे मोठे जॉब करत 10 वर्ष आयटी इंडस्ट्रीमध्ये काम केलं. आयटी मध्ये काम केलं 10 वर्ष. म्हणजे अगदी आयटी मध्ये कसे पोहोचलात? 12वी झाली यशवंतराव चव्हाण मधून. हा, तर आयटी ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आणि खूप बऱ्याच लोकांना पचणार पण नाही. तर साधारणतः मला ह्या कम्प्युटरमध्ये खूप किडा होता, कम्प्युटरमध्ये वगैरे. त्याच्यामुळे मी कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंगचा डिप्लोमा केला 2007-8 ला. बरं. तर त्याच्यामध्ये मला खूप असा इंटरेस्ट तयार झाला की बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी इंटरेस्ट. ते करायच्या अगोदर मी अगदी मेडिकलमध्ये जॉब उभं राहून काम करणे, अगदी शेतीमध्ये काम करणे, आईवडिलांना मदत करणे, म्हणजे जनावरांना सुद्धा म्हणजे घेऊन जाणे, गाया म्हशी शेती, हे सगळं करत होतो अगोदर. पण असं ते मजबुरी म्हणा किंवा काळाची गरज म्हणा म्हणून करत होतो. पण हे कम्प्युटर आणि आयटी हे खूप असं एक्साइटिंग गोष्ट होती माझ्यासाठी. मग ते करत असताना मला इंटरेस्ट आला. मी 8-10 वर्ष छोटे मोठे कंपनी 2000, 4000, 5000 असं काम करत 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 मला इंटरेस्ट आला याच्यामध्ये. मग आता कंपनीला एक एक्सेंचर, जी खूप ग्लोबल मोठी कंपनी आयटी मध्ये, आणि त्या ठिकाणी BTech MBA वगैरे एकदम हाय क्लास कॅन्डिडेट असतात. मला एक चान्स कसा भेटला, तर मी एक सेल्फ लर्नर आहे. म्हणजे अगदी माझं अकॅडमिक जरी कमी झालं असेल तरी मी स्वतःच्या लर्निंग वरती पहिल्यापासून इन्व्हेस्ट करतो, अजूनही इन्व्हेस्ट करतो. मग ते इंग्लिश कम्युनिकेशन असेल, ट्रेनिंग असेल, फायनान्समध्ये असेल, काही डिजिटल कोर्सेस असतील, ट्रेनिंग असेल, हे सतत करत होतो मी कंटिन्युअसली. म्हणजे माझ्या त्या काळामध्ये छोट्या इन्कम मध्ये सुद्धा मी मॅक्सिमम पैसे मी त्याच्यामध्ये लावायचो. तर ते इथं इन्व्हेस्टमेंट करायचो. तर कुल मिला की जर जर्नी सांगायचं म्हणलं तर एकदम हंबल बॅकग्राऊंड पासून तर आयटी इंडस्ट्री, आणि तिथून पुढे सुद्धा कोर्स वगैरे केला होता काय? म्हणजे आयटी मध्ये तसं कोर्स तुम्हाला म्हणून हार्डवेअर नेटवर्किंग, पण त्यानंतर ते ऑपरेशन मध्ये कुठं ते विंडोज एक्सपर्ट, VMware एक्सपर्ट, ऑपरेशन सपोर्टला जे इंटरनॅशनल क्लायंट असतात, सर्व्हर असेल, जे आयटी मध्ये बऱ्याच लोकांना माहिती असतं की ऑपरेशन डेव्हलपमेंट वगैरे कंपनी असतात, त्या ठिकाणी ते इंटरनॅशनल क्लायंट बरोबर आपण काम करत होतो बरेच दिवस, एक 5-6-7 वर्ष वगैरे. तर लॉंग स्टोरी शॉर्ट करायचं म्हणलं तर हंबल बॅकग्राऊंड, नो स्ट्रॉंग फायनान्शियल बॅकग्राऊंड, इथून पासून 10 वर्ष आयटी इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. पण हे करत असताना कुठेतरी आपण म्हणतो ना की एक स्वप्न असतं आपलं काहीतरी करायचं, पोट भरत नाही. बरोबर. ते पोट काही भरत नव्हतं असं मला वाटतं की अजून काही मजा येत नाही याच्यामध्ये, काहीतरी कमी आहे. आणि ठीक आहे, जॉब होता, नाईट शिफ्ट, मॉर्निंग शिफ्ट, सगळ्या गोष्टी चालायच्या. पण असं वाटतं की आपण अजूनही ऍव्हरेज लाईफ जगतोय, आणि जर काय करायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल. बरोबर. कारण माझं भागत होतं, पण फॅमिली, भाऊ, बाकीच्या गोष्टी डिफेक्ट, त्यांची लाईफ तशीच होती. मला त्यांनाही पुढे घेऊन जायचं होतं. तर काही गोष्टी मला रिअलाइज झाल्या की आता काहीतरी सेल्फ एज्युकेशन आपण करायला पाहिजे. तर मी 2000 पासून कम्प्युटर रिपेअरिंगचा बिझनेस, ट्रॅव्हल बिझनेस करत होतो. त्यानंतर नेटवर्क मार्केटिंग, बिटकॉइन बरेच काय हात मारत होतो, बऱ्याच गोष्टी दुनियादारी केली. तर जॉब सोडून काहीतरी करता येईल म्हणून. पण 6-7 वर्ष ज्याच्यामध्ये गेले माझे, सेकंड सोर्स ऑफ अर्निंग, असं काहीतरी होतं, पण स्टॅबिलिटी मिळत नव्हती. तर मग 2008 कोविड वॉज अ ब्लेसिंग. 2017-18 पासून हे डिजिटल मध्ये मला इंटरेस्ट आला की मी मार्केटिंग, मला बोलायला आवडतं. म्हणजे मी सहज कॉर्पोरेट जर्नी पण क्लाइंब करायचो, कोणाशी बोलायचं बोलबिंदास. तर त्याच्यामुळे मला वाटलं की मार्केटिंग मध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. डिजिटल मार्केटिंग त्यावेळी ट्रेंड होता. तर ते करिअर चालू करून मी डिजिटल कोचिंगचं करिअर चालू केलं 2018 मध्ये. अगदी अर्ली अडॉप्टर. त्यानंतर तुम्हालाही माहिती की आपलं याच्यामध्ये पहिला क्लायंट तुम्ही माझे होते याच्यामध्ये. आणि नुसतं क्लायंटच नाही, बट म्हणतात ना एक बिलिव्हर, की सर करा, तुम्ही ट्राय करा, आपलं काम करा, तुम्ही काय प्रॉब्लेम. म्हणजे तुम्ही सुद्धा माझ्यावर बेट लावली होती की काय बिंदास नाही, तुम्हालाही थोडंसं बिझनेस डिजिटल मध्ये जायचा होता आणि मलाही हात साफ करायचे होते. ते म्हणतात ना खेळ में ते हो गया. आणि थोडंसं मला वाटलं की ह्याच्यामध्ये काहीतरी बुस्ट आहे, बिझनेस ओनरला फायदा होतोय, बुस्ट होतोय, ह्याच्यात काहीतरी करू शकतो. बरं.
तर कुल मिला के तिथून अगदी मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे की डिजिटल जे कोचिंग तुम्ही घेतलं होतं त्यासाठी तुम्ही स्पेंडिंग किती केलं होतं? एक कामगार व्यक्ती एक डिजिटल कोर्स करायला जातो, तिथं स्पेंड किती करतो, हा मला प्रश्न विचारायचा आहे. तर ही डिजिटल कोचिंग करायच्या अगोदर आहे ना, तर त्यावेळेस अगोदर 2017 कोविडच्या अगोदर वगैरे जास्त वेबिनार वगैरे हा फंडा नव्हता. तर मी ऑफलाईन सेमिनार हे वगैरे भरपूर करायचो, बिझनेसचे याचे त्याचे, म्हणजे भरपूर काही मराठीमध्ये असतील, हिंदीमध्ये असतील, शिकण्याचा प्रयत्न भरपूर करायचो. पण डिजिटल कोचिंग मध्ये म्हणताल तर मला ते पर्टिक्युलर एक 8,000चा कोर्स घ्यायला पण पैसे नव्हते. तर मी क्रेडिट कार्ड मारलं, म्हणजे बेस्ट इन्व्हेस्टमेंट. मी तिथे क्रेडिट कार्ड मारून मी सिद्धार्थचा कोर्स घेतला होता डिजिटल कोचिंगचा. तर अगदी 8,000पासून ते आतापर्यंत 25 ते 30 लाख रुपये मी इन्व्हेस्ट केलेले आहे डिजिटल कोचिंग शिकण्यावर. डिजिटल कोचिंग म्हणा, त्याच्यातले स्पेशलाइज स्किल असतील, ते फायनान्शियल असेल, त्याच्यामध्ये फायनान्शियल स्किल असतील, तुमचे मार्केटिंग स्किल असतील, डिजिटल स्किल असतील, पर्सनल डेव्हलपमेंट, ओव्हरऑल मला एक नवीन व्हर्जन बनण्यासाठी 25 ते 30 लाख रुपये मी लावले असतील. आणि मला वाटतं त्याच्यापेक्षा बेस्ट इन्व्हेस्टमेंट मी कुठंच नाही केली. ग्रेट. आणि अजून स्टील गोइंग ऑन. फार महत्वाचा संदेश आहे. रिअल हिरो स्वतःच्या ब्रेनवरती इन्व्हेस्टमेंट करायला मागे पुढे पाहत नाहीत आणि आपल्याला फक्त त्यांचं सक्सेस दिसतं, त्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते कधीच दिसत नाही, ते एफर्ट दिसत नाहीत. तर हे फार दत्त सरांच्या स्टोरीमधनं शिकण्यासारखी गोष्ट मला असं वाटतं ऑडियन्सला, की ते स्वतःवरती इन्व्हेस्ट करतात. आणि मी तुम्हाला सांगतो, जेवढं मला माहीत आहे 30 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटचे दत्त सरांनी कमीत कमी 30 कोटी केले असतील. आता जास्त केले असतील, कमी तर विषय सोडून द्या. आणि ते किती कमवतात मला एक आयडिया आहे, पण मला ते डिस्क्लोज नाही करायचं आहे. पण साधं सोपं सांगतो, तुम्ही जेव्हा इथं इन्व्हेस्टमेंट कराल किंवा तुमचा व्यवसाय असेल किंवा कशामध्ये, माझं स्वतः सरांना, मी पहिला क्लायंट होतो, सरांचा जो कॉन्फिडन्स होता किंवा त्यांचे जे प्रयत्न होते, मी म्हटलं काय हरकत नाही, फेल झालं तर फेल झालं. मी त्यांच्यावरती बेट केली होती. आज जिथं कुठं पोचलोय याच्यामध्ये यांच्या डिजिटल जे मार्केटिंग होतं किंवा त्यांचा जे सपोर्ट होता त्याचा सिंहाचा वाटा मी सुरुवातीलाच सांगितलं होतं. तर इन्व्हेस्टमेंट इकडं करणं खूप गरजेचं आहे. सर सॉरी डिस्टर्ब केलं, एवढं सगळं सांगतोय, पण मला आहे ना माझ्या ऑडियन्सला हे सांगायचं की बाबा इकडे इन्व्हेस्टमेंट फार महत्वाची आहे. अगदी बरोबर. सक्सेस नुसतं बघायचं नाही, तर इकडे इन्व्हेस्टमेंट केलं तर ते जोरदारपणे येतं. आता डिजिटल कोचिंग तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं, आता चालू झालं. तुम्हाला जेव्हा तुम्ही नोकरी सोडण्याचा विषय घेतला, डिजिटल कोचिंग करत होतात, मी तुमचा क्लायंट होतो, अजून विष्णूला मी तुम्हाला हे करून दिलं होतं, आणि मला वाटतं त्याच्यानंतर तुम्ही काही महिन्यात निर्णय घेतला जॉब सोडणं. त्यावेळेस सॅलरी किती होती? त्यावेळेस माझ्या माहितीनुसार मला 12 ते 14 लाखाचं काहीतरी पॅकेज होतं. मित्रांनो, 12 ते 14 लाखाचं पॅकेज सोडलं. अर्निंग काय होतं त्यावेळेला तुमचं डिजिटलमधनं? डिजिटलमधून काही 50-60 रुपये, 1,00,000 रुपये येत असतील, म्हणजे साधारणतः तेवढंच एक स्टार्टिंगच म्हणता येईल. स्टार्टिंग पण याच्यामध्ये अर्निंग किती हे येण्यापेक्षा माझी एक आयडिया होती, म्हणतो ना, एक आपण एक थिंक अँड ग्रोचमध्ये तुमच्याकडे एक बर्निंग डिझायर आणि यू गॉट सम आयडिया, कन्व्हिक्शन त्याच्यामध्ये, की ह्याच्यातून हे केलं जाऊ शकतं. ती आयडिया आणि ते कन्व्हिक्शन होतं, ते म्हणजे आपण काउंट नाही करू शकत अमाऊंटमध्ये. दॅट वॉज देअर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला वाटतं थोडंसं मी मागं जातो की हे डिजिटल कोचिंग चालू करण्याच्या अगोदर, तर याच्यामध्ये मी सकाळीच जसं एका पॉडकास्टवर बोलल्याप्रमाणे याच्यामध्ये हे सगळं काही इझी ट्रान्झॅक्शन नव्हतं सर. हे नाहीच आहे, सोपं नाही. इट वॉज प्लॅन. म्हणजे अगदी अनप्लॅन केलं तर रोडवर येऊ शकतो. तर माझं अगदी 5 वर्ष अगोदरच प्लॅनिंग होतं की मी 2020 एंड पर्यंत, फक्त मी 2 वर्ष अगोदर सोडलं की 2020 डिसेंबर पर्यंत मी माझं स्वतःचं काहीतरी करेल. ह्याच्या मग बरेच कारण होते. आपल्याला बऱ्याच वेळा आता आयटी आपण करतो, चांगलं आहे, पण एक 10 वर्षाच्या नंतर तुम्ही आयटी मध्ये तुम्ही परेशान होणार, कारण नाईट शिफ्ट, मॉर्निंग शिफ्ट, हे काही पर्सनल रिझन होते. आणि मला वाटतं की ती आपण वी आर गोइंग अगेन्स्ट द नेचर, अनसर्टनिटी, हायर फायर, कंटिन्युअस लर्निंग. मला वाटलं की काहीतरी लेगसी क्रिएट नाही होणार इथून. तर हे करत असताना सगळ्यात मोठा सगळं आपण सगळं सोंग आणू शकतो, पैसे सोंग आणू शकत नाही. बरोबर. आता मग आपण डिजिटल कोचिंग, मार्केटिंग हे सगळं दुनियादारी करतो, बट याच्यामध्ये एक सगळ्यात पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि लोक म्हणतात की पैशासाठी काय, पण पैशाशिवाय पण काय होत नाही. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक मला कॉन्फिडन्स भेटला, तो होता फायनान्शियल इंटेलिजन्स डेव्हलपमेंट. फायनान्शियल इंटेलिजन्स, पैशाचं नियोजन असेल, मॅनेजमेंट असेल, रिस्क असेल, हे मिळालं तुमच्याकडून मला. तुमचा ज्यावेळेचा जो म्हणजे मी लकी होतो, माझे जे मेवणे आहेत त्यांनी मला तुम्हाला इंट्रोड्यूस केलं, तर पैसे इकडे तिकडे गेले असतील. इन्व्हेस्टमेंट करतो म्हणजे रिस्क अपडाऊन होतात, पण हे जे नॉलेज मिळालं सर, ते सगळ्यात 10 पटीने रिकव्हरी आहे. म्हणजे मला जे फायनान्शियल लिटरसी असेल, मी थिंक अँड ग्रो रॉबर्ट कियोसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड हे 2011 वाचलं होतं. अगदी पीडीएफ मला भेटलं होतं. तिथून याची सुरुवात झाली. धंदा करायचा का, बिझनेस का करायला पाहिजे, तर रॅट रेस वगैरे हे ते 2011 पासून सुरुवात झाली होती. ती कुठेतरी सिडिंग सबकॉन्शियस माइंडला मला काही झोपून देत नव्हतं. लकली 2015-16 नंतर तुमच्या संपर्कात आलो, कसंही कुठूनही, तर ते प्रोग्राम केल्यानंतर तुमच्या बॅचेस मी विकली करायचो, वेल्थ क्रिएशन वगैरे.
जॉबमधून कल्टी मारून यायचो. तर तो जो कॉन्फिडन्स आला ना सर मला, की मी घर घेणं टाळलं, मोठ्या गाड्या घेणं टाळलं, लय कर्ज घेणं टाळलं, तर मला हे 2035 पर्यंत फायनान्शियल इंडिपेंडन्स अचीव्ह करायचा होता. बर, हे माझं स्वप्न होतं क्लिअर. आणि ते काही बाकीच्या गोष्टी करून होणार नव्हतं, आणि ते झालं सर. मी आता 36 माझं रनिंग आहे, 2035च्या अगोदरच झालं ते. बट त्याच्यासाठी मी काही गोष्टी टेम्पररी सॅक्रिफाईस केल्या होत्या. तर याच्यामध्ये फायनान्शियल इंटेलिजन्स, भले आपण बिझनेस असो काय असो, तर फायनान्शियल इंटेलिजन्स किंवा फायनान्शियल लिटरसी ही खूप महत्वाचा रोल प्ले करून गेलेली आहे आणि अजूनही करते आहे. कारण तुम्ही बघताल मोठे मोठे बिझनेस ओनर जिंकतात का आणि हारतात का, चुकीचे फायनान्शियल डिसिजन्स. त्याच्यामध्ये सगळ्या फायनान्शियल मध्ये बस भरपूर मेंटर आले, भरपूर आहेत. बट फर्स्ट फायनान्शियल लिटरसी सिंपल भाषेमध्ये एकदम ते जे ब्रेक थ्रू होता. म्हणजे आता मी 5 लाखाचा कोर्स केला आणि त्यावेळेस तुमचा तरी 10,000चा कोर्स त्यावेळेस केला असेल, तर ते मला वाटतं त्याच्यापेक्षा वरते. तर एक ब्रेक थ्रू राहिला, तो कॉन्फिडन्स आला, कन्व्हिक्शन आला. रोडवर जरी सोडलं तरी मी 1 लाख रुपये कमवू शकतो. वाह, हे कन्व्हिक्शन आलं. रिअल हिरोची. रोड मला आता जरी सगळं ओढून घेतलं आणि मला रोडवर जरी सोडलं तरी मी 1 लाख रुपये झोपेत कमवू शकतो, त्यावेळेचं कन्व्हिक्शन. ग्रेट. 35व्या वर्षी फायनान्शियल फ्रीडम मिळवणारे दत्त सुळतुळे सर. दत्त सर, हे आता हिस्ट्री झाली. मला सांगा, एक बिझनेसमॅन म्हणून किंवा एक वैयक्तिक व्यक्ती म्हणून हे डिजिटल मार्केटिंग, हे डिजिटल कोचिंग कसं माझ्या ऑडियन्सला हेल्प करू शकेल? ओके, तर हा खूप इंटरेस्टिंग आणि मी म्हणतो की गंभीर विषय पण आहे. कारण वन ऑफ माय मेंटर डॅन कॅनेडी म्हणून, तर याच्यामध्ये एक कोट आहे की, आणि सगळ्यांनाही माहिती आहे की 100 मधले 90 बिझनेस 1-2 वर्षात आतमध्ये गायब होतात. बरोबर. बाकीचे बाकीचे लोक सर्वाइव्ह करतात. तर हे मी काम चालू करायचं अजून एक कारण होतं. याच्यामध्ये मला कुठंतरी पोटेन्शियल दिसलं की ह्याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. म्हणजे अगदी जॉब क्विट करताना कन्व्हिक्शन का आलं मला, का बाबा मी लोकांच्या लाईफमध्ये, जीवनामध्ये किंवा बिझनेसमध्ये आपण बदल घडवू शकतो किंवा कॉन्ट्रीब्युशन करू शकतो, मॉनिटरी रिझल्ट अचीव्ह करायला हेल्प करू शकतो. तर मार्केटिंग शिवाय धंदा नाही, आणि डिजिटल मार्केटिंग शिवाय धंदा तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही. बरोबर. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे अगदी डिजिटल मार्केटिंग खूप वॉस्ट टॉपिक आहे, पण मी जे काही थोडंसं निशमध्ये लोकांना फोकस करतो, तर माझं फोकस राहतं की रेव्हेन्यू मेकिंग मार्केटिंग, मनी मेकिंग मार्केटिंग, प्रॉफिट मेकिंग मार्केटिंग, डायरेक्ट रिस्पॉन्स मार्केटिंग. म्हणजे अगदी कुणीही कुठलाही बिझनेस ओनर असू द्या, त्याला फक्त बिझनेस वाढवायचा ना, तर त्यांनी ह्या गोष्टी केल्या, फेमस नसाल तरी पण रेव्हेन्यू तुम्ही करू शकता. तर बिझनेसची लाईफ लाईन आपण म्हणतो ना, मी बोलतो की लाईफ ब्लड, जसं आपल्या शरीरामध्ये रक्त पाहिजे चांगलं जगण्यासाठी, ते हेल्दी पाहिजे, तसं बिझनेसचं आहे. मार्केटिंग इज लाईफ ब्लड अँड द सेल्स इज ऑक्सिजन. बर, मी सुद्धा पहिले 5 बिझनेस ट्राय केले होते, 5-6 बिझनेस. याच्यामध्ये ब्रेक थ्रू न मिळण्याचं कारण हे होतं की कुठंतरी ह्या 2 गोष्टी मिसिंग होत्या. म्हणजे तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही की विदाउट मार्केटिंग बिझनेस. माझ्याकडे असे काही क्लायंट आहेत, 0 प्रोडक्ट, 0 इन्व्हेंटरी, मार्केटिंगच्या बळावरती, ऑनलाईन सेलच्या बळावरती 10-20 लाख 25 लाख रुपये कमवतात महिन्याला. वाव. सेलिंग अदर पीपल प्रोडक्ट्स. एवढं पोटेन्शियल आहे. आणि स्वतःचं प्रोडक्ट नाहीये, दुसऱ्याचं प्रोडक्ट विकतात, स्वतः मार्केटिंग करतात. येस, दे नो द मार्केटिंग, दे नो द ई कॉमर्स, दे नो द हाऊ टू सेल. आणि बरेच मॅन्युफॅक्चर असे आहेत की त्यांचे रिटेलर किंवा असे काही सेलर आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त प्रोडक्ट विकतात. वा. तर हे डिजिटल मार्केटिंगची ताकद आहे. डिजिटल मार्केटिंग ताकद आहे, ऑनलाईन मार्केटिंग ताकद आहे. आणि ह्याला हे फक्त करून घेणं नाही, तो समजून घेणं स्वतः, हे खूप जरुरी आहे. तुम्हाला आता एजन्सी मिळतील, मार्केटमध्ये लोक मिळतील, म्हणून इथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बिझनेस ओनरचा की त्यांचा लर्निंग माइंडसेट ऑन नसतो. तुम्ही याला इमॅजिन करू शकत नाही. म्हणजे अगदी म्हणतो ना मी, तुम्ही बघा सपोज महिंद्राने एखादी गाडी लॉन्च केली, ते काही गाडी मॅन्युफॅक्चर करत नाहीत अगोदर, ते पहिलं मार्केटिंग करतात. सेल बिफोर क्रिएटिंग ही ताकद आहे याच्यामध्ये. त्यांनी अगोदर 1000 गाड्यांचे बुकिंग घेतलं असेल, मग मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं असेल. बरोबर. हे रिअलिटी का नाही? सेम थिंग सर. आपण आणि आता आपण मराठीमध्ये पॉडकास्ट करतोय, माझ्याकडे क्लायंट अगदी गुजरात, राजस्थान आणि अदर 8 कंट्रीज मधून क्लायंट आहेत आपल्याकडे. वाव. तर ह्याच्यामध्ये मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की आपल्याकडे अजूनही लोक काचकूच करतात मार्केटिंगसाठी, मार्केटिंगवरती खर्च करण्यासाठी. त्यांच्याकडे बजेट, मी जर आता पोल रन करतो कम्युनिटीमध्ये, तर 90% जास्त लोक बोलतात की मार्केटिंगचं बजेट फिक्स नाहीये किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजी नाहीये. दिस इज द फॅक्ट. ओके. ते मग त्यांच्याकडे काही बजेट, रिव्हेन्यू आहे एवढा पैसा कमवायचा, बट दे डोंट हॅव प्लॅन. तर मी अजूनही हे बघितलं की जिंकणारा माणूस का जिंकतोय, तर मार्केटिंग स्ट्रॅटेजी. म्हणून जबरदस्त एक जर स्किल, जसं की तुम्ही रिच डॅड पुअर
जरी ज्यांनी वाचलं असेल त्याच्यामध्ये रॉबर्ट कियोसाकी यांनी रिकमेंड केलेला आहे, तुम्हाला जर काही शिकायचं असेल तर मार्केटिंग आणि सेलिंग ही खूप इम्पॉर्टन्स केलेत फायनान्शियल जगात इंटेलिजन्स. सगळ्यात जास्त कमवून देणारा बिझनेस जर काय असेल तर मार्केटिंग अँड सेलिंग. हे तुम्हाला आलंच पाहिजे, हो, त्याच्याशिवाय धंदा नाही. Right. तर हे काही याच्यामुळे मी चालू केलं आणि हे प्रत्येकाने करणं जरुरी आहे. आत्ता सध्या आपल्या मोबाईलमध्ये आता हे लोक युट्यूबवर बघत असतील, फेसबुकला बघत असतील, तर फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब दिस आर द चॅनल्स. पोस्टमॅन राईट टू रीच द पीपल. तर हे फक्त टाइमपास म्हणून नाही तर मनी मेकिंगसाठी पण यूज केलं पाहिजे. नाही का, दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की भरपूर लोक ॲव्हरेज पर्सन 4 तास ह्या प्लॅटफॉर्मवरती स्पेंड करतात आणि ते बी पुअर. त्याच्यावरती आता आपण बघतो पण आपण पैसे पण कमवतो. तर हे खूप महत्वाचं आहे, याच्यातून पैसे कमवता आले पाहिजेत. राईट. आणि या सगळ्या प्लॅटफॉर्मचा 99% रेव्हेन्यू हा ऍडव्हर्टायझिंग मधून येतो. तर ही खूप जरुरीची गोष्ट आहे. आपण आहे ना, मला वाटतं गोरिला बिझनेस टुगेदर केलं होतं, त्याच्यामध्ये सांगितलं 33% ऑफ युअर रेव्हेन्यू समथिंग यू मस्ट स्पेंड ऑन मार्केटिंग इफ यू वॉन्ट टू ग्रो. इफ यू रिमेंबर, आपण गोरिला बिझनेसच आय थिंक केलं होतं टुगेदर. तर याच्यामध्ये तर ह्या सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे बिझनेसमॅननी की मार्केटिंग किती महत्त्वाचं आहे. मार्केटिंग नाही केलं तर तुम्ही सर्वाइव्ह नाही करू शकणार आहे इन शॉर्ट. आणि त्यातली त्यात सगळे लोक जसं तुम्ही म्हणले ॲव्हरेजली 4 तास जर डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्पेंड करतायत आणि तिथं तुम्ही तुमची ॲड नाही करताय तर मात्र तुम्ही यथा अवकाश बंद करण्याच्या दिशेने चाललायत. असंच याचं मी. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे फक्त फॉलोअर राहून चालणार नाही तर क्रिएटर पण बनलं पाहिजे. बरं, किती टक्के पैसे, मी जर 33% आपण गोरिला बिझनेसमधलंच आहे, तुमच्यामध्ये किती टक्के पैसे माणसाने म्हणजे स्पेंडिंग मधला किती हिस्सा अर्निंगचा मार्केटिंगवरती स्पेंड केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ओके, तर याच्यामध्ये अगेन तुमचं फायनान्शियल ट्रॅकिंग आणि प्लॅनिंग खूप महत्त्वाचं असतं. बजेटिंग तुमचं पाहिजे असतं. म्हणजे ठीक आहे, तुमचा बिझनेस मोठा, अगदी बिगिनर कुणीच काय मार्केटिंग केलं नाही, दे आर फर्स्ट टाइम डुईंग द ऑनलाईन मार्केटिंग. बिफोर यू अलोकेट बजेट ऑन द प्लॅटफॉर्म, जसं की ॲडला किती लावायचं आहे ह्याच्या अगोदर इथं लावा असं मला वाटतं. की तुम्ही समजून घ्या. बरोबर. कुठलीही गोष्ट तुम्ही गाडी चालवायच्या अगोदर गाडी शिकून घ्या. शिकून नाही तिथे समजून घ्या हाऊ दिस मॉडेल वर्क. कारण ते कन्व्हिक्शन आलं पाहिजे तुम्हाला, रिस्क नाही वाटली पाहिजे. बरोबर. कारण मी आता माझ्याकडे तुम्हाला एक 2-3 दिवसापूर्वीचं एक्झाम्पल सांगतो की एक लेडी, सर मी 1000 रुपये घालवले आणि ती पॅनिक मोडमध्ये होती. सर माझे 1000 रुपये गेले आणि मला काही सेल आले नाहीत. बरं का, तर लॅक ऑफ आवर, लीड पण आलते पण लॅक ऑफ आवर, माझी कॉस्ट 40 रुपये 50 रुपये विच इज गुड. 50 रुपये लीड मिळून विच इज गुड. पण देर सी डिडंट अंडरस्टँड. 2000चं प्रोडक्ट होतं तिचं, फॉर एक्झाम्पल एक प्रोडक्ट 2000चं. तर ह्याच्यामध्ये बिझनेसला लोक कोटी, 2 कोटी, 3 कोटी असे क्लायंट आहेत, मार्केटिंग 0. अशी माझ्याकडे क्लायंट येतात. तर आणि असे ते कधी येतात ज्यावेळेस गळ्याला आलेलं असतं, फंड्स इज रनिंग आउट ऑफ, म्हणजे फंड फायनान्शियल सगळं बिघडलेलं, सिबिल खराब. आणि माझ्याकडे बऱ्यापैकी क्लायंट्स आहेत, 10 पैकी 8-7 क्लायंटचे सिबिल खराब आहेत. बापरे. बिझनेसमुळं, हे बिझनेसमध्ये उलट पालट काहीतरी केलं म्हणून. नंतर कळतं की ह्यांनी मार्केटिंग केली नाही, रेव्हेन्यू केलं नाही, सिस्टम नाही केली, प्रॉफिट नाही राहिले, सगळं ब्रेक केलेलं आहे. तर बजेट लावायचं म्हणलं तर बजेटचा लय मोठा विषय नाही. पहिला विषय तुम्ही समजून घ्या, इकडे इन्व्हेस्ट समजून घ्या. बिझनेस चालू केला असेल तरी इन हाऊस असू द्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्री मार्केटिंग आणि पेड मार्केटिंग 2 प्रकार आहेत. तुम्हाला अगदी तुम्ही खूपच फायनान्शियल करंजमध्ये असताल, फ्री मार्केटिंग चालू करा. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, आता आपण पॉडकास्ट करतोय तसे व्हिडिओ, गायडन्स, डोमेडो, फ्रीवाली मार्केटिंग पण आहे ना भरपूर. हो, माझ्याकडे काही क्लायंट 10 लाख रुपये बिझनेस फ्रीमध्ये करतात फेसबुक लाईव्ह करून. हो. तुम्हाला तर पैसे नाही लावता तर टाइम लावा लागेल. राईट. आणि इफ यू हॅव टाइम देन, इफ यू हॅव मनी देन यू कॅन बाय द टाइम. म्हणजे अगदी फ्रीमध्ये चालू करू शकता. तिथून तो तुमचा कुठलाही बिझनेस होता, अगदी तुम्ही 8-10 हजार रुपये मंथली बजेट लावून सुरुवात करू शकता. 200 रुपये बोलणार नाही मी, पण 8-10 हजार रुपये, 5-10 हजार रुपये तुम्ही लावून सुरुवात करू शकता. ह्याच्यामध्ये आमचं सांगण्याचा जे फंड आहे माझा वैयक्तिक, तो आम्ही त्याला बोलतो की रिइन्व्हेस्टिंग. 10 लावा, 10चे 20 करा, 20 लावा, 20चे 40 करा, 40चे लाख करा, असे रिइन्व्हेस्ट करत जा. माझ्याकडे काही क्लायंट अगदी त्यांचा 50 कोटीचा पण मंथली बिझनेस आहे. पण आम्ही इन्क्रिमेंटल जातो. म्हणजे टेस्ट इन स्मॉल बजेट. तुम्हाला एक टेस्टिंग बजेट पाहिजे. आपण 10 ते 15 वर्षे आपलं ही डिग्री घ्यायला, हे पुस्तकी कडा शिकायला आपल्याला गेले, मग तुम्ही 5-10-25 हजार रुपये काही ऍडव्हर्टायझिंगला लाख रुपये लावू शकत नाही का? लावायलाच पाहिजे. हे माइंडसेट खूप जरुरी आहे. राईट. तर म्हणजे मनी इज नॉट द प्रॉब्लेम, माइंडसेट इज इम्पॉर्टंट. क्लॅरिटी, कन्व्हिक्शन पाहिजे. राईट. मला एक सांगा, हे जे डिजिटल एजन्सीज असतात कितपत योग्य आहे की त्यांच्यावरती बेट करणं? कारण ते एका बिझनेसचं मार्केटिंग करत नाहीयेत, ते 10 बिझनेसचं मार्केटिंग करतायत. पण ते कितपत न्याय देऊ शकतात? समजा मी जर म्हटलं मला फेसबुक ॲड लावायची किंवा काय करायचं, मग मी ते शिकून केलं पाहिजे, काही एजन्सीज हायर करून केलं पाहिजे?
आता याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. मार्केटमध्ये सगळ्या प्रकारचे लोक असतात, राईट. बरोबर. तर याच्यामध्ये जरी तुम्हाला एजन्सी हायर करायची असेल, सुरुवातीला आपल्याला जर आपला सुरुवातीचा बिझनेस असतो त्यावेळेस आपल्याला सगळी 10 लोकांची टीम हायर करणं, सगळं आपल्यालाच काही माहीत नसतं आणि इन हाऊस सगळं करणं ते थोडं बर्डन होऊ शकतं. बरोबर. तर सुरुवातीच्या काळामध्ये एक तर तुम्ही गोष्टी काही बेसिक तरी शिकून घ्यायला पाहिजे आणि आपल्याला एक इंटेलिजन्स पाहिजे की आपण योग्य माणसाला हायर करतोय का, म्हणजे टेक्निकल कळलं पाहिजे. टेक्निकल कळलं पाहिजे की काय ROS काय आहे, CPL काय आहे, बजेटिंग काय असतं, प्लॅटफॉर्म काय आहे, ट्रॅकिंग काय, हे थोडंसं हाय लेवल तुम्हाला कळलं पाहिजे. कारण मी अनुभव बघितला की एजन्सी चांगल्या वाईट, म्हणजे लोक जसे चांगले वाईट असतात तसेच एजन्सी किंवा याच्यामध्ये पण प्रकार आहे. बिगिनर पण आता तुमच्या पोस्टमॉर्टम करतात, हे पण गोष्टी आहे. म्हणजे पोस्टमॉर्टम जास्त पोस्टमॉर्टम म्हणजे ठीक आहे आम्ही करतो असं पण असतं. पण ह्याच्यामध्ये बिझनेस ओनरनी एक स्टुडंट पण पाहिजे. यू हॅव टू बी स्टुडंट आणि काय करतो हे कळलं पाहिजे. हा कळलं पाहिजे. आणि एजन्सीचा फायदा असा होतो की ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की बाबा मग आता ज्यावेळेस यू स्टार्ट मेकिंग गुड मनी, सुरुवातीच्या काळात तुम्ही एजन्सीकडून करून घ्यायला पाहिजे, 100% करून घ्यायला पाहिजे. फक्त तुम्हाला योग्य लोकांबरोबर तुम्हाला ते सेन्स पाहिजे की बरोबर चाललंय नाही चाललंय, डिसिजन घेता आलं पाहिजे, योग्य पद्धतीने अलाइन करता आलं पाहिजे. आणि तुमचा एकदा बिझनेस स्टेबिलाइज झाला, यू शुड बी प्लॅनिंग टू लर्न मास्टर अँड हॅव सम ॲटलिस्ट काही काम तुमचं इन हाऊस पाहिजे. म्हणजे जरी कुणाकडे सोडून गेला तरी तुम्ही हँडिकॅप नाही पाहिजे. राईट. हे खूप महत्वाचे. म्हणजे माझा अगदी मी कन्सल्टिंग करतो ना, तर माझं गोल हे राहतं की समोरचा माणूस उभा राहायला पाहिजे. माझा बिझनेस काय तुम्ही करता तुमच्या कन्सल्टिंग, काय कोणत्या व्यक्तीला तुमच्याकडे यावं? तर आपल्याकडे अगदी कुणीही बिझनेस, स्मॉल बिझनेस ओनर, बिग बिझनेस ओनर, स्टार्टअप, डझंट मॅटर, ज्यांना आपण म्हणतो ना क्रीम, टॉप नंबर 1 एक रिझल्ट मेकिंग मार्केटिंग, अगदी तुम्ही नॉन टेक्निकल असाल, न्यू असाल, त्याच्यानंतर तुमचा बिझनेस अगदी 2-3 लाख रुपये, 1 लाख असं काही असू द्या, पण तुम्हाला वाटतं की कुठेतरी स्केल करायचं आहे आणि यू वॉन्ट समथिंग टेस्टेड अँड ट्राईड स्ट्रॅटेजीज. फक्त हे डिजिटल स्ट्रॅटेजी देणारे तुम्हाला हजारो वेबिनार मिळतील, पण ज्या माणसाला धंद्याचं नॉलेज पण पाहिजे. म्हणजे जसं की आता मी 2-3 बिझनेस रन करतो, 4-5 वर्ष झाले, तर बिझनेसचं पण नॉलेज पाहिजे, फक्त मार्केटिंगचं असून चालणार नाही. तर आपल्याकडे नॉर्मली आपण सगळ्या प्रकारच्या बिझनेस ओनरला हे डायरेक्ट रिस्पॉन्स सोशल मीडिया मार्केटिंग हा प्रायमरी आहे. मग ती बिझनेस स्ट्रॅटेजी असेल, फनल स्ट्रॅटेजी असेल, सेल्स स्ट्रॅटेजी असेल, अगदी A पॉइंट टू B पॉइंट म्हणजे अगदी D पॉइंट, एंड टू एंड काय झालं पाहिजे, बिफोर मार्केटिंग, इन मार्केटिंग, आफ्टर मार्केटिंग. बिझनेस ग्रोथ करण्यासाठी ह्या म्हणजे तुम्ही अगदी मार्केटिंग केलं, सेल प्रोसेस तुमची ब्रोकन आहे, काय करणार तुम्ही? एजन्सीवाला आमचं काम नाही, तुम्ही बघा ते, त्याचा पण सेन्स पाहिजे. आणि तुम्हाला ते कुणीतरी गाईड केलं पाहिजे की बाबा तुम्ही ठीक आहे, तुम्ही मार्केटिंग तुमची व्यवस्थित चालू आहे, पण सेल्समध्ये प्रॉब्लेम आहे, कन्व्हर्जन फॉलोअप प्रॉपर नाही, टीम बरोबर नाही, मग आपण ब्लेम करतो प्लॅटफॉर्मवरती. तर ते अंडरस्टँडिंगसाठी आपण एंड टू एंड काम करतो पूर्णपणे. म्हणजे कोचिंग जे माझं आहे ते अगदी एंड टू एंड आहे. मग ते प्रायव्हेट असेल, एखाद्याला कोणाला म्हणजे अगदी अफोर्डेबल कमीत कमी ते पण आहे, पण हे एंड टू एंड म्हणजे अगदी बिझनेस एंड टू एंड ग्रो कसा करायचा, नट्स अँड बोल्ट्स, अट्रॅक्ट सिस्टम, मार्केटिंग सिस्टम, नर्चर सिस्टम, सेल्स सिस्टम आणि माइंडसेट पण त्याच्यामध्ये. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण रेसिपी करतो त्यावेळेस ब्रेक थ्रू मिळतो. ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये जास्त प्रायमरी फोकस आहे आपला. म्हणजे अगदी निशमध्ये अगदी आपण म्हणतो ना 90% वेस्टेज कट करतो. प्रत्येकाला काही 6 महिने येऊन शिकायला आणि वर्ष येऊन शिकायला वेळ नाही. बरोबर. तुम्हाला वेळ, आपल्या बिझनेस ओनरला रोज 4 तास येऊन बसायला वेळ असतो का? अगदी नाही. बरोबर. तर मग आपण तेवढंच फोकस करतो की त्याच्या बिझनेससाठी इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, खूप महत्त्वाचा विषय आहे. आज महाराष्ट्रीयन माणूस असेल किंवा भारतीय माणूस असेल, व्यवसाय प्रत्येकाला करायचा आहे, पण मार्केटिंगवरती फोकस करत आहे, डिजिटल मार्केटिंगवरती फोकस करत नाही. तुम्हाला वाटू शकतं की मी दत्ता सरांना काहीतरी त्यांचं प्रमोशन करण्यासाठी बोलतो. दत्ता सरांचं ऑलरेडी एवढं एस्टॅब्लिश आहे की त्यांना त्या प्रमोशनची गरज नाही. त्यांना मी बोलवलं आहे हेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी की डिजिटल मार्केटिंग किती महत्त्वाचं आहे. जर तुम्ही बिझनेसमॅन असाल किंवा तुम्ही काहीही करत असाल तर तुम्हाला हे डिजिटल प्लॅटफॉर्मवरती असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी जेन्युअन एजन्सी, जेन्युअन माणूस गाईड करायला असणं गरजेचं आहे. आणि मी खात्रीने सांगू शकतो, कारण मी अनुभवलेला माणूस आहे, जो जेन्युअनली तुम्हाला राईट वे ऑफ ग्रोईंग युअर बिझनेससाठी महत्त्वाचं ठरू शकेल. सो तुम्ही याला काय म्हणून घेता हे मला माहीत नाही, पण तुम्हाला जर पुढं ग्रो करायचं आहे आणि तुम्ही जर एका योग्य माणसाच्या शोधात असाल तर दत्ता तुळे इज द राईट पर्सन. मी एक्सपिरियन्सनी सांगतो. मला एक सांगा, काय काय कंटेंट तुम्ही आता तुम्ही सांगितलं की एंड टू एंड तुम्ही सगळं करताय, पण नक्की समजा माझा बिझनेसच चालत नाही आहे, अशा केसमध्ये तुम्ही मला कसं मदत करता? किंवा मला रिव्हेन्यू नाही आहे, प्रॉफिट नाही आहे, किंवा मला समजणच नाही आहे मला स्टाफ कसा हायर करायचा, तर या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही काय मदत करता बिझनेसमॅनला? हां, हे सगळ्यात महत्त्वाचं. याच्यामध्ये
तर बिझनेस म्हणजे सिस्टम, बरोबर. तर सिस्टम तुमच्या वेगवेगळ्या सिस्टम राहतात, किंवा मार्केटिंग सिस्टम आहे, सेल्स सिस्टम आहे, तुमची ऑपरेशन सिस्टम आहे, क्लायंट सर्व्हिस आहे, ह्या सगळे डिपार्टमेंट्स आले, तुमच्या सर्व्हिसेस आहेत. ज्यावेळेस आम्ही मार्केटिंग प्लॅन द्यायच्या अगोदर आम्ही पोस्टमॉर्टम करतो. आपण काय म्हणतो त्याला, क्लायंट इश्यूज पोस्टमॉर्टम. कारण हे कसं असतं माहिती आहे का, एक सिनर्जी पाहिजे, ह्याच्यामध्ये एक अलाइंड पाहिजे. सपोज मग ते ऑफर्स असतील, प्रोडक्ट अलाइनमेंट असतील, तुमचं फनल असेल, आम्ही त्याला म्हणतो फनल स्ट्रॅटेजी. ओके, तर फनल स्ट्रॅटेजी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फनल स्ट्रॅटेजी इन द सेन्स तुमचे टार्गेट कस्टमर कोण आहेत, तुमच्या ऑफरिंग्स काय आहेत, त्याची प्राइसिंग काय आहे, प्रोडक्ट आणि मार्केट फिटिंग हेही खूप होणं जरुरी आहे. तर मार्केटिंग नंतरचा विषय झाला. म्हणजे मार्केटिंग तुमचं काय झालं की बाबा एक पोस्टमॅनचा रोल करतो, जसं चिठ्ठीत काय लिहिलं म्हणजे आपण पहिलं पेपरमध्ये पाठवायचो, याच्यामध्ये पाठवायचो. फेसबुक, इंस्टाग्राम ह्या प्लॅटफॉर्मचं काम काय आहे, लोकांपर्यंत पोहोचणं, तुमची चिठ्ठी पोहोचवणं किंवा मेसेज तुमचा तिथपर्यंत गेला पाहिजे. त्याच्या अगोदर तुमचं ऑफर, पोझिशनिंग, तुमचं प्राइसिंग, तुमचं कन्व्हिक्शन, तुमची सेल्स प्रोसेस, तुमची फॉलोअप प्रोसेस, हे सगळं रिफाईन पाहिजे. बरोबर. आणि ऑफर म्हणजे आपण प्रमोट करतोय ह्याची मार्केटमध्ये डिमांड आहे का, बरोबर. आणि जर डिमांड असेल तर त्याचं पॅकेजिंग बरोबर आहे का, ते लोकांना झेपल का, कळतंय का, मेसेज आहे का, हे ह्याच्यावरती स्ट्रॅटेजीवरती 80% फोकस. सर आता माझं जे वर्कशॉप करतो ना मी, तर टेक्निकल 20% शिकवतो मी, 80% स्ट्रॅटेजी. वा. कारण सपोज तुम्ही मार्केटिंग केले, लीड आले, ट्रॅफिक आलं, सगळं ऑफर इज नॉट गुड किंवा सेल प्रोसेस इज ब्रोकन, पैसा वेस्ट. लोक मग परत चुकीचं ब्लेम काय करतात, यार ती मार्केटिंग बरोबर नाही, तो अमका कोच तमका कोच, ह्याला त्याला काहीतरी ब्लेम करत राहतात. बरोबर. बिकॉज लॅक ऑफ अवेअरनेस. आणि हे आता कॉमन एजन्सी किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे की लोकांना दाखवता येत नाही की काय प्रॉब्लेम कुठे आहे. आपण म्हणतो ना बर्ड्स आय व्ह्यू, समोरच्याला कळलं की माझा इथं प्रॉब्लेम आहे, यार माझ्याकडे बरेच लोक आहेत, त्यांचं ना प्रोडक्ट चांगलं आहे, सर्व्हिस चांगली आहे, पण लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. किंवा बरेच लोक लोकांपर्यंत पोहोचतात, ऑफर पण आहे, त्याची कॉस्ट पर ॲक्विजिशन पण चांगलं आहे, पण ते स्केल करत नाहीत. बरोबर. किंवा एखाद्याकडे एकच प्रोडक्ट आहे फक्त, त्यांच्याकडे काय अप सेल, डाऊन सेल, क्रॉस सेल, ह्या बिझनेसच्या काय स्ट्रॅटेजी आहेत. म्हणजे ते जस्ट डिपेंड ऑन वन प्रोडक्ट. त्यांना वाटतं की मी 199चं प्रोडक्ट विकलं किंवा 1000 रुपयाचं विकलं म्हणजे मी संपलं किंवा मग बिझनेस होऊ शकतो, पण असं नाहीये. तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये जा, कुठल्याही बिझनेसमध्ये जा, आपण बघा ऍपल, तर ऍपलची पूर्ण फॅमिली आहे. बरोबर. एक प्रोडक्ट तुम्ही अगदी वॉच घेतलं वगैरे, त्यांची फॅमिली आहे पूर्णपणे. मे बी ते पहिल्या प्रोडक्टमध्ये प्रॉफिट नसतील कमवत, बाकीच्या 9 प्रोडक्टमध्ये प्रॉफिट कमवतात, प्रचंड कमवतात. हा. तर बिझनेसमध्ये मार्केटिंग बरोबर धंद्याचं नॉलेज, प्रोडक्टचं नॉलेज, कॉम्पिटिशन काय करतात, मार्केटमध्ये पेअर ग्रुप काय, ट्रेंड कुठं चालल्यात, तुम्ही 5-10 वर्षाचा पुढचा विचार केला पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे आपल्या डोक्यातनं निघून मार्केटमध्ये गेलं पाहिजे. बरेच लोक, म्हणजे मी असा अनुभव घेतला की यार ते मार्केटिंग माझं काम नाही यार. ठीक आहे, तुम्ही काम नाही तुमचं, पण समजून घ्या ना, धंदा तुमचा आहे, समजून घ्या. म्हणजे तुम्ही पाण्याच्या बाहेर राहून थंड गरम तुम्ही चेक करू शकत नाही. तर म्हणजे माझा तुम्ही आता बघा, ग्रेट एनी, तुम्ही अंबानी घ्या, बंबानी घ्या, अनाडी घ्या, ऍपल घ्या, कुणी पण मोठा बिझनेस ओनर घ्या, ते स्वतःचं प्रोडक्ट प्रेझेंट करायला स्वतः येतात. हो. बिकॉज तुमचं प्रोडक्ट तुमच्यासारखं कुणी प्रेझेंट करू शकत नाही सुरुवातीला. राईट. तर म्हणजे इट्स काइंड ऑफ मार्केटिंग. तर हे खूप जरुरी आहे. आणि फेसबुक मीडिया, सर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर हे खूप डीप लेवलला आहे. पण ही जी सोशल मीडिया आहे, कुणी जॉबमध्ये असू द्या, बिझनेसमध्ये असू द्या, 2 स्किल शिकली पाहिजेत, मार्केटिंग आणि सेलिंग. कधी तुम्हाला काम आले, तुम्ही जॉबमध्ये आहे, तुम्हाला स्वतःला विकता आलं पाहिजे. राईट. तुम्हाला मार्केट करता आलं पाहिजे, तर तुम्ही पुढे जाणार. एक्झॅक्टली. तुम्ही जर मागे राहणार, तुम्हाला दिस इज नंबर 1 स्किल. राईट. स्वतःला विकता आलं, नंबर 1 स्किल इन द वर्ल्ड. म्हणून हे मला कुठेतरी, मला ह्या गोष्टी सगळ्या नॅचरल येतात, त्याच्यामुळे मी फ्लो म्हणतो ना, पॅशन वाईज आपण करतो, त्याच्यामुळे खूप जरुरी आहे, प्रत्येकाने करायला पाहिजे. काही करू त्यांनी हे स्किल मात्र शिकायला पाहिजे. तुमचा स्वतःचा बिझनेस आहे किंवा देर इज अ वन थिंग सांगायला आवडेल मला, की वन ऑफ माय मेंटर सेज की ऑपॉर्च्युनिटी आल्यावरती तयारी करू नका. असं मराठीमध्ये आपण म्हणतो की तहान लागल्या वीर खांदू नका. राईट. तसाच प्रकारे यू गेट रेडी, अँड वेन यू गेट द ऑपॉर्च्युनिटी यू आर रेडी टू ग्रॅब इट. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही तयार पाहिजे. ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला कधीही प्रेझेंट होणार. ऑपॉर्च्युनिटी 100 वर्षापूर्वी पण होतात. आता सध्या मार्केटमध्ये जे काय चाललंय तरी पण ऑपॉर्च्युनिटी, संधी प्रत्येकाला आहे. बरोबर. जसं आपण म्हणतो मार्केटवर जे बाहेर ते आर रेडी विथ द कॅश टू बाय नाव. स्टॉक मार्केट खाली गेलं तर रेडी आहेत बाय करायला. तर ऑपॉर्च्युनिटी नेहमी असतात, नेहमी आहेत, फक्त आपण तयार पाहिजे, स्वतःला तयार केलं पाहिजे. निसर्ग सगळ्यासाठी देत असतो. तर मार्केटिंग महत्वाची गोष्ट म्हटलं तुम्ही की
तुम्ही तयार पाहिजे. ऑपॉर्च्युनिटी आल्यानंतर प्रिपरेशन होऊच शकत नाही, ती ऑपॉर्च्युनिटी निघून जाणार. बरेच लोक म्हणतात बघूयात करूयात. अरे यार, तू अगोदर रेडी पाहिजे. तुला खरंच तिकडे पोहोचायचंय का? तुला खरंच ते भक्ष पकडायचं का? सिंह पहिलं रेडी होतो राहतो, भक्ष आल्यानंतर तो ग्रॅब करतो. ते फक्त खूप महत्वाचं आहे बिझनेसमॅनसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी. हे वाक्य मी बोलतो गोल्डन वाक्य आहे की यू मस्ट बी रेडी फॉर ऑपॉर्च्युनिटी. आल्यानंतर प्रिपरेशन इज नॉट राईट वे. आणि असं पण होऊ शकतं की एजन्सी चांगलं मार्केटिंग करतात, पण तुमचं एजन्सीवाले सेलमध्ये काय चुकतं हे सांगू शकत नाहीत, म्हणून तुम्ही ब्लेम करताय एजन्सीला की यार तुम्ही लीडच चांगलं देत नाही, तुम्हाला विकता येत नाही. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. येस, तर हे आपलं एक बिझनेस ॲज अ बिझनेस ओनर म्हणून ह्या गोष्टी लक्षात आल्या ना सगळ्या पूर्णपणे. तर हे इव्हन तो काय आता एजन्सीवाले पण बघत असतील हे, पण त्यांनी पण हे समजून घेतलं पाहिजे, धंदा समजून घेतला पाहिजे, बिझनेस समजून घेतला पाहिजे. तुम्ही सगळं त्याचं बजेट खाऊन टाकणार, त्याचं सेल्समध्ये प्रॉब्लेम होतोय, तर त्याला पहिले सेल्सवरती गाईड करायला पाहिजे, जसं तुम्ही करताय की त्याचं सगळं इन टू एंड बघताय, मग तुम्ही त्याला ऍडव्हर्टिजमेंटला लावताय. हे फार चांगली गोष्ट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. हा खूप important इम्पॉर्टंट इश्यू आहे. आणि याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे, प्रिन्सिपल पाहिजे सर. प्रिन्सिपल म्हणजे तर आमचे काही इंटरनल, आम्ही सपोज सेल्स टीम आहे किंवा आम्ही मार्केटिंगमध्ये किंवा माझं काम चालतं, एक प्रिन्सिपल आहे, पहिला प्रिन्सिपल आहे की व्हॉट इज बेस्ट फॉर क्लायंट, बेस्ट फॉर अस अँड एव्हरीवन. म्हणजे अगदी आम्ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवताना, प्रोडक्ट स्ट्रॅटेजी बनवताना की आपल्या कस्टमरसाठी काय बेस्ट आहे. तुम्ही जर कस्टमरला रिझल्ट डिलिव्हर करू शकला, काही तुमचं इंटेन्शन तुम्हाला सांगायची गरज नाही, ते नॅचरली सेन्स होतं बरोबर. तर वेन यू हॅव इंटेन्शन टू सर्व द क्लायंट्स, म्हणजे इव्हन आपण स्वतःचं कुठलंही प्रोडक्ट विकतोय, ज्यावेळेस कस्टमरला डोक्यात ठेवून जर आपण हे सगळं काम केलं, तर मला वाटतं मार्केटिंग इज ओनली चॅनल. बरोबर. कारण तुमच्याकडे ऑफर चांगलं आहे, प्रेझेंट चांगलं आहे, दम आहे त्याच्यामध्ये, तुमचं इंटेन्शन चांगलं आहे, क्वालिटी आपण मेंटेन करतोय, सर्व्हिस आपण मेंटेन करतोय, तर मार्केटिंग इज जस्ट जरिया. नाही तर मार्केटिंग जबरदस्त करा, क्वालिटी सर्व्हिस प्रोडक्ट पोर असेल, सेल्स होणार नाही. विन 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 पाहिजे. हा, विन 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 हे खूप महत्वाचं आहे. तर हे खूप जण, बरेच लोक क्रॅप मार्केटिंग जबरदस्त, कॅप प्रोडक्ट्स बिझनेस चालत नाही. ओके, आम्हाला जर तुम्हाला अटेंड करायचं आहे, जे ऐकतात त्यांच्यापैकी, तर कसं तुमच्याकडे जोडता येईल आम्हाला? तर आता आपण सपोज युट्यूब चॅनलला पुढे माझं नाव टाकलं गुगलला, दत्ता तुले किंवा युट्यूबला, तुम्हाला पूर्णपणे माझे युट्यूबचं हँडल मिळेल, सोशल मीडिया हँडल मिळेल. आणि मी छोटासा वर्कशॉप करतोय, आय थिंक तो अटेंड केला तरी बऱ्याच लोकांना त्याच्यामध्ये पण जबरदस्त, म्हणजे 99% लोक म्हणतात पैसा वसूल. म्हणजे बेसिक जरी अंडरस्टँडिंग करायचं असेल तर तुम्ही युट्यूबला गेला, माझं नाव जर दत्ता तुले शोधलं, तर तुम्हाला भरपूर माझे वर्कशॉप वगैरे मिळतील. आणि यू कॅन ऍटलीस्ट कम एक्सप्लोर, अंडरस्टँड, कंपल्सन नाही. बाकी ज्यावेळेस पुढचा आम्ही आपल्याला देतो त्यावेळेस बाय चॉईस, आपको जरूरत है, वी आर रेडी टू हेल्प. ग्रेट, व्हेरी नाईस. बघा दत्ता सर, बरीचशी लोक एका हिरोला जेव्हा बघतात तेव्हा त्यांना असं वाटतं की त्यांच्या आयुष्यात काही चॅलेंजेस येत नाहीत किंवा त्यांना फ्रस्ट्रेशन येत नाही. मला असा प्रश्न विचारता, ह्या जे जर्नी आहे तुमची, असं कुठं असं चॅलेंजेस आलं की यार बास आता हे नको, हे बिझनेस हे काय माझ्या कामाचं नाही आहे, किंवा मी लई ट्राय करून झालेलं आहे, मी फेल झालो आहे, आणि कुठेतरी गिव्ह अप करायचं विचार आला, कुठून तरी बुस्टिंग आलं आणि वन्स अगेन तुम्ही बाउन्स बॅक केलं, असं झालंय का? हे बघा सर, आता जर खरं सांगायचं बोललं आणि जर मी म्हणलं की माझी जर्नी जॉब सोडला अशी जर्नी सरळवर आहे, तर मी खोटं बोलतोय असं होईल. राईट. पण रिअलिटी अशी आहे की जर्नी ही अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अशीच आहे, आणि ही प्रत्येकाची असते. बरोबर. म्हणजे अगदी मी जॉब सोडला तर मला घरचे असतील, रिलेटिव्ह असतील, दे अपोज्ड, सगळं चांगला जॉब सोडून हा काय मूर्खपणा करतोय, 1.5 लाखाची नोकरी सोडताय, हा काय मूर्खपणा करतोय. बट माझं बर्निंग डिझायर होतं, राईट, आपण जसं थिंक अँड ग्रो, माझं बर्निंग डिझायर होतं, कन्व्हिक्शन होतं की करायचं. बरोबर. आणि डिसिजन घेणं खूप जरुरी. इथंच लोक अडकतात की चुकीच्या लोकांचा सल्ला घेतात, करू का रे मी हे करू का, ज्यांनी बिझनेस केलं नाही, ज्यांनी काही नाही केलं, ज्याला बिझनेसचा आता पत्ता नाही, किंवा ज्यांनी 4 वेळा माती खाली, त्याला विचारतात. बरोबर. तुम्ही योग्य लोक, एक तर तुम्ही विचारू नका, स्वतःचं डिसिजन स्वतः घ्या, नाही तर मग योग्य लोकांचा सल्ला घ्या, कारण हे खूप जरुरी आहे. तर अप अँड डाऊन्स डेफिनेटली होते की एवढा चांगला जॉब 10 वर्ष मला पण वाटायचं. अगदी जॉब सोडल्यानंतर सुद्धा 5-6 महिन्यानंतर काही वेबिनार केले, 1-2-3 वेबिनार मध्ये सेलच नाही आले, तर असं वाटायचं की यार हे काय करतोय, परत मॅनेजरला फोन करून जॉब जॉईन करू का, मला स्लॉट मिळेल का, आहे का जागा, असं वाटायचं मला रात्री त्यावेळेस वाटायचं. पण मला लकीली मेंटर होते सर, त्यांनी सांगितलं की अप टू 20 वेबिनार्स, 20 वेबिनार पर्यंत वळून बघू नकोस. बरोबर. मी मग 2-3 सेल नंतर, 2-3 वेबिनार नंतर, पण मला क्लिअरिटी होती की बॉस माझा मेंटर म्हणतो म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये आहे, आणि स्वतःला कन्व्हिक्शन होतं, रिट्रेशन, इम्प्रुव्हमेंट, काय चुकतंय बघायचं, काय चुकतंय बघायचं. एक कोचची म्हणजे कोच बरोबर असणं खूप जरूर, तुम्हाला योग्य मार्गदर्शक, मग तुम्ही ते फायनान्शियल डिसिजन असू द्या, मार्केटिंग डिसिजन असू द्या, रिलेशनशिप असू द्या, जीवनामध्ये काही डिसिजन घ्या, प्रत्येक गोष्टीमध्ये कोच पाहिजे तुम्हाला, कारण हे खूप जरुरी आहे. माझ्या म्हणजे हे सगळं मी करू शकलो किंवा करतोय ह्याचं कारण डायरेक्ट इनडायरेक्ट कोचेस आहेत. राईट.
मी स्वतः निर्णय घेत नाही, मी बेस्ड ऑन द कोचेस किंवा आपलं ज्या अंडरस्टँडिंगवरती निर्णय घेतो. त्याच्यामुळे काय होतं, आपण स्वतःच्या कधी कधी गिव्हअप करायचे का नाही होत बऱ्याच वेळा. मग तुमचे रिलेशनशिप प्रॉब्लेम असतील, फायनान्शियल पण अप अँड डाऊन थोडेफार होतात तेवढे. कधी कधी एखादा वेबिनार फेल गेला, 2 लाख रुपये गेले, काय करायचं. तर खचून जायचं नसतं लगेच. एखादा महिना प्लस जातो. तुम्ही जेव्हा 3 महिने 6 महिने इयरली ॲव्हरेज काढता, ते जर तुमचं पॉझिटिव्ह मध्ये आहे, प्लस मध्ये आहे, तर ही एक बिझनेसची जर्नी अशीच असते. म्हणजे अगदी तुम्ही वर्षाचा इन्कम महिन्याचं इन्कम आठवड्याचं इन्कम एका दिवसात पण होतो. तर जर्नी ही अप अँड डाऊन आहे. फायनान्शियल चॅलेंजेस, तसं फायनान्शियल चॅलेंजेस असतात, पण आपल्याकडे इंटेलिजन्स असल्यामुळं आपण ती प्रॉपर मॅनेज करतो. एक्झॅक्टली, ते जास्त जाणवत नाही. आपण प्रॉपर मॅनेजमेंट करतो, टाकून फुकून प्रॉपरली करतो. जेवढं झेपल तेवढंच करायचं. आता इन्व्हेस्टमेंट केलं ज्या ठिकाणी लॉस झाला फॉर एक्झाम्पल, डझन की मला माहिती की तेवढं मी टाकतानाच विचार केला की बॉस बुडलं तर काय, बोलले तर गेले, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे, तेवढंच रिस्क घ्यायची, रुटीन लाईफ आपलं डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, तेवढंच करायचं आणि तयारी पाहिजे. आणि याच्यामधून लेसन हा पाहिजे की सपोज कुठं लॉस झाला त्यातनं शिकता आलं पाहिजे, राईट, ते रिपीट नाही करायला पाहिजे. तर बिझनेसमध्ये पण कधी कधी आता आपल्याकडे आपण सस्टेनेबल कन्सिस्टंट लर्निंग आहे, ग्रोथ आहे, चालू आहे सगळ्या गोष्टी, पण रेग्युलर आपण म्हणतो ना इनोव्हेशन खूप जरुरी आहे मार्केटला. आपण नवीन प्रोडक्ट डेव्हलपमेंट असेल, डायव्हर्सिफिकेशन असेल, अडॉप्शन असेल, हे गोष्टी करायला पाहिजे. राईट. तर अप अँड डाऊन्स भरपूर आहेत. जर्नी नेव्हर एंडिंग आहे, बट एक्साइटिंग आहे, ॲडव्हेंचरस आहे, मजा येते खूप, पण चॅलेंजेस पण आहेत. पण सी इश्क येतो रिस्क येतो इश्क आहे. लेणे पडेगा. हा, तो त्याच्याशिवाय काय पर्याय नाही. आपण जे विजेता कॉर्नरमध्ये रिअल हिरोच्या स्टोरी आणतो, ह्या इन्स्पिरेशनही देतात. आणि जर खचला असाल, दमला असाल, तर हे पण लक्षात ठेवा की जे जिंकतात त्यांच्या आयुष्यात अप डाऊन आहेत, आणि प्रत्येक स्टोरीमधून आपण समजून घेत असतो. तर सर, अशा 5 लोकांची नावं ज्यांच्यामुळे आज तुम्ही इथं आहात असं तुम्हाला वाटतं. तर याच्यामध्ये पहिलं मी नाव घेईल हे म्हणजे आई वडिलांचं. ह्याचं कारण काय आहे, जरी मला फायनान्शियल बॅकग्राऊंड दिला नसेल, मला असं वाटतं की माझ्याकडे जर सपोज 30-40 एकर शेती असती, गावाकडे काय पहिलं असतं, मी कुठेतरी गावाकडे टुकार काहीतरी फिरत बसलो असं मला वाटतं अजूनही. बरोबर. की आपल्याकडे फुटभर पण जागा नव्हती पाय ठेवायला. बरोबर. आणि हंबल बॅकग्राऊंड हे मला आईवडिलांनी जन्म दिला, हे पहिलं त्यांचं नाव, कारण काहीच दिलं नाही लेगेसी, इनहेरिटन्स. त्याच्यामुळे काहीतरी क्रिएट करायसाठी आपल्याला स्कोप मिळाला, तर त्यांचं पहिलं धन्यवाद. सेकंड, मग ह्याच्यामध्ये दुसरी व्यक्ती म्हणजे मला रॉबर्ट कियोसाकी, हे पीडीएफ मधून मिळालेला कोच. ओके, लकीली म्हणजे अगदी पीडीएफ मधून. पीडीएफ मला एका मित्रांनी फुकटमध्ये पाठवली आणि ती मी 4 वेळा वाचली, पीडीएफ. तर ते, आणि हे सगळं करत असताना मला तुमचं रिकमेंडेशन मधलं मिळालेलं की बाबा यांचा प्रोग्राम अटेंड करायचा म्हणून, फायनान्शियल लिटरसी वगैरे. तर त्याच्यामध्ये तुमचा पण खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, सुरुवात करून द्यायला फायनान्शियल इंटेलिजन्समध्ये, अगदी सोप्या भाषेमध्ये, बॅकग्राऊंड तुमची सपोज टेलर टू दिस. तर ती खूप इन्स्पायरिंग जर्नी, हा माणूस करू शकतो, आपण करू शकतो यार. राईट. सर, हंबल बॅकग्राऊंड ते. त्याच्यानंतर तिसरं नाव यायला आवडेल मला, माय मेंटॉर सिद्धार्थ राजशेखर. म्हणजे अजूनही, म्हणजे अजून ही आय एम इन टच विथ हिम अँड ऑल दॅट, बिकॉज इन द IT मध्ये जॉब करत असताना मी सगळ्यात जास्त फोर्स केला सिद्धार्थ. फोर्स म्हणजे आय हॅड अ 1-to-1 विथ हिम. अँड जसं कानात फुकतो ना एखादा मेंटर, यार तेरे में दम है, तू इसके लिए तू कुछ कर सकता है डिजिटल मार्केटिंग से. दॅट वॉज द फर्स्ट मेसेज. माझे डेअरिंग का सर सोपं नाही जॉब सोडणं एवढं सगळं, आणि लायबिलिटीज खूप, अख्खे घर पण माझ्यावर डिपेंडन्सी होते. म्हणजे आज काम ह्या महिन्यात सॅलरी तर आपण खर्च करू शकतो, अशी परिस्थिती होती जरी IT मध्ये असेल तरी. तर सिद्धार्थ राजशेखर, त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून ब्लेअर शिंगर, गॉड ब्लेस हिम. तर ब्लेअर शिंगर आपले कॉमन मेंटर आहेत, आणि ही हॅड अ ह्यूज इम्पॅक्ट. म्हणजे आता माझ्या कोचिंगमध्ये असेल, ट्रान्सफॉर्मेशनमध्ये असेल, जसं ब्लेअरने सांगितलं की सेल्स, मार्केटिंग आणि टीम, त्याच्या खाली बॉटमला येतं तुम्हाला स्वतःला आणि टीमला आणि कस्टमरला मोटिवेटेड कसं ठेवायचं. बरोबर. कारण फक्त स्किल, माझ्याकडे पण लोक फक्त टेक्निकल शिकायत नाही, पण त्यांना आपण लिफ्ट पण करतो. एक्झॅक्टली. तर ब्लेअर शिंगर, आणि तसे अजून भरपूर मेंटॉर आहेत. ब्लेअर शिंगर झाल्यानंतर क्लोज मेंटॉर असे मार्केटिंगमध्ये भरपूर लोकांचे नाव घेतले. रसेल ब्रॅन्सन एक ह्याच्यामध्ये मार्केटिंगमध्ये आहे. फ्रँकर म्हणून आहे. डॅन केनेडी, आय नेव्हर मेट हिम, पण त्याचे बुक, ट्रेनिंग प्रोग्राम्स ऑनलाईन, असे मग भरपूर नंबर ऑफ मार्केटिंगमध्ये हे 2-3 लोकांचा पण चांगला इम्पॅक्ट आहे. फंटास्टिक. आपल्या ऑडियन्सला काय संदेश द्याल ज्यांना बिझनेस करायचा आहे किंवा जे बिझनेस करत आहेत, एक 2-4 ओळींमध्ये किंवा 1-2 ओळींमध्ये काय संदेश द्याल? बिझनेस करायचा आहे, ऑलरेडी बिझनेसमध्ये आहात का बिझनेस करायचा, तर मी 2 ऑनलाईन सांगतो. आता जे काही ग्लोबल कंडिशन चालू आहे, मग ते ग्लोबल टॅरिफ असेल, वर्ल्ड ऑर्डर चेंज असेल, तर आपण म्हणतो ना की इंडिया म्हणतो ना सोने की चिडिया, राईट,
इथे खूप जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी आहे. तर प्रत्येकाला संधी आहे, ऑपॉर्च्युनिटी आहे बिझनेस ग्रो करा. आपण जवळजवळ 200 करोडची आबादी आपणच आहे. बरोबर. तर भले तुम्ही जे बिझनेसमध्ये असाल किंवा नसाल किंवा चालू करायचा प्लॅन करत असाल, हे करत असताना फक्त तुम्ही लर्निंग मोड ऑन केला पाहिजे. क्या बात. लर्निंग मोड ऑन, तुमच्या लर्निंग मोड ऑन केला पाहिजे. तुम्ही घर घेऊ नका, गाडी घेऊ नका, सुरुवातीला काय करू नका, बट लर्निंगचं बजेट, तुमचं जे अकाउंट आहे एक लर्निंग अकाउंट तुम्ही काढा. बरोबर. सेल्फ लर्निंग तिथं वळून बघू नका कुठंच, कारण ते तुम्हाला 100 पटीने 1000 पटीने म्हणजे तुम्ही त्याचा ROS त्याचा काउंटच करू शकत नाही. CAGR आणि हे रिटर्न तुम्ही काउंटच करू शकत नाही. तर ते पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना एक मिशन पाहिजे सर. राईट. म्हणजे काय होतं, तर सपोज आपण 5-6 वर्षापूर्वी आपण काम चालू केलं, आता पैसे कमवले, हे झालं ते झालं, तर हे पडत्या काळामध्ये तुमचं स्वतःचं प्रिन्सिपल आणि एक मिशन असेल ना, पर्पज, जर काहीतरी इम्पॅक्ट क्रिएट करायचं, आणि ते इम्पॅक्ट फक्त स्वतःचा नाही, सोसायटीचं, काही काळानंतर न गिव्हिंग बॅक ॲटिट्यूड, म्हणजे काहीतरी मार्केटमध्ये इम्पॅक्ट क्रिएट करायचं, हे तुमचं जेन्युइन पर्पज पाहिजे स्वतःसाठी. बरोबर. ते तुम्हाला 2 महिने 3 महिने 6 महिने डिफिट आल्या, मोठे मोठे काही प्रॉब्लेम झाले, ते तुम्हाला झुकून देणार नाही. 2-3 दिवस तुम्हाला डाऊट वाटेल, काय वाटेल, पण तुम्ही त्या पर्पजसाठी मिशनसाठी तुम्ही उठणार आणि पळणार बाय डिफॉल्ट. म्हणून पर्पजफुल लाईफ पाहिजे. आणि तिसरी गोष्ट मला सांगायला आवडेल ह्याच्यामध्ये स्टँडर्ड प्रिन्सिपल. स्टँडर्ड प्रिन्सिपल म्हणजे की तुमच्या संपर्कामध्ये लोक कोण आहेत, तुम्ही कुणाबरोबर वागताय, त्याच्यानंतर तुमची बिझनेस करायची पद्धत, की ट्रान्सपरन्सी खूप महत्वाची आहे. राईट. ट्रान्सपरन्सी असेल, तुम्ही सराउंड कोणाला करताय, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हॅल्यू तुमच्या लाईफमध्ये पाहिजे, डिसिजन मेकिंग कॅपॅसिटीज पाहिजेत. आणि डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी म्हणजे काय, तुम्ही आता हे बोलला खूप महत्वाचं झालं. हे सगळं सोडून द्या. आयडिया प्रत्येकाला येतात. माझ्या अजून मित्र आहेत IT मध्ये, यार मला जॉब सोडायचा आहे, आणि ते अजूनही प्रयत्न करतात 10-10 वर्षाला, पण निर्णय नाही घेतला. बरोबर. दे नेव्हर लर्न, दे नेव्हर इन्व्हेस्टेड इन द राईट थिंग्स. तर एक डिसिजन किंवा निर्णय क्षमता ही खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्हाला डिसिजन घेतल्याशिवाय काहीच होत नाही. म्हणजे अगदी मला कन्व्हिक्शन, आपण गेलो MMI ला गेलो मुंबईला, आलो की सर नेक्स्ट डेला पेपर आणि पेपर असं डिलीट केला, मॅनेजरने अशी धमकी दिली की यार तुम्हाला टर्मिनेट होणार, तुम्हाला लेटर नाही, मला जॉब करायचंच नाहीये. म्हणजे एवढं कन्व्हिक्शन खतरनाक. नोकरीची प्रोफाईल डिलीट, लिंक्डइन प्रोफाईल डिलीट, सगळ्या प्रोफाईल डिलीट. म्हणलं मी टोमॅटो इकेल, मी कलिंगड इकेल, पण मी जॉब मध्ये परत जाणार नाही IT मध्ये. म्हणजे एवढं कन्व्हिक्शन होतं, म्हणजे डिसिजनच त्या पद्धतीने घेतला होता. तर म्हणून ते सोर्स पाहिजे. डिसिजन घेणं, प्रिन्सिपल असणं, मोठा इम्पॅक्ट क्रिएट करणं, आणि सगळं करत असताना एक चांगलं जीवन जगायचं, हे पण काहीतरी म्हणतात आपण. संबडी सपोज आता आपण हे गोलू बोलतो असं वाटेल, पण ह्याच्यामध्ये आता आपण जिथं कुठेही आहोत किंवा जे आपले व्ह्युअर्स कुठे असतील, तिथं एक म्हणतात ना रिस्पॉन्सिबिलिटी, ती रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःवर घेतली पाहिजे. आता मी जर बघतो ना सर, आता की जबाबदारी दुसरं नाही, गव्हर्नमेंटला ब्लेम करतील, हो लोकांना, गव्हर्नमेंटला ब्लेम करतील, त्याच्या इकॉनॉमीला ब्लेम करतील, कोचेसला ब्लेम करतील, फॅमिली मेंबरला ब्लेम करतील. स्वतः जबाबदारी, दे आर विक्टिम्स, म्हणजे शिकार झाल्यासारखं, दे नेव्हर विन. तर जे काय आहे आपल्यामुळे आहे, निसर्गाचा नेम काय आहे, जे तुम्ही बाहेर तुम्ही जे काय पल्स सोडणार ते तुम्ही अट्रॅक्ट करणार. रिस्पॉन्सिबिलिटी घेतली तर आपण काम करू शकतो. राईट. हे खूप जरुरी. मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, काम करतोय, आणि फॅमिलीची लाईफ चांगली आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे. त्याचबरोबर आपले व्ह्युअर्स जर ऑनलाईन त्यांना ग्रो करायचंय, तर ह्या गोष्टी म्हणजे तुमचं पर्सनल डेव्हलपमेंट पण झालं पाहिजे. खूप महत्वाच्या गोष्टी, टेक्निकल स्किल आहेत, आणि ही पर्सनल डेव्हलपमेंट पण स्किल खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सगळं करत असताना एक गोष्ट मात्र मी ऍड करणार, बिईंग हंबल अँड बिईंग ग्राउंडेड. खूप महत्वाचं. टेम्पररी हवा डोक्यात जाऊ शकते, बट आपल्याला ग्राउंडेड आणि हंबल राहणं खूप जरुरी आहे. तुम्ही बघा मोठे मोठे लोक, आता आपण तुम्ही रतन टाटा तुमच्या ऑफिसमध्ये फोटो लावलेला आहे, त्यांच्याकडे मी एक पॉडकास्ट बघतो, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की दे स्टार्टेड द बिझनेस ओनली फॉर क्रिएटिंग लाईक गिव्हिंग बॅक टू द सोसायटी. तिथे अथॉरिटी म्हणून ते टाटा ग्रुप कधीच बिझनेस नाही केला. एक्झॅक्टली. ते पण पाहिजे. खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही इथं बोललेला आहात. ह्या 4-5 गोष्टी, लर्निंग मोड ऑन केला पाहिजे, मिशन असलं पाहिजे तुमच्याकडे, किंवा डिसिजन मेकिंग. अतिशय महत्त्वाची गोष्ट काय असेल तर डिसिजन मेकिंग, असं मला वाटतं. माझ्या आयुष्यात मी जिथं कुठे, किंवा तुम्ही जिथं कुठे आहे, तर मी तर म्हणतो डिसिजन मेकिंगमुळे आहे. मी तुमचंच एक्झाम्पल देतो. तुम्ही पहिलं सिद्धार्थला ऐकलं, काहीतरी केलं, तुम्ही जॉबवरती होते, माझ्याकडे आले आणि मला म्हटले सर मी ते असं डिजिटल काहीतरी करतोय, मार्केटिंग, आणि असं असं होईल. मी तुम्हाला सांगतो, मला काहीच कळलं नाही. तुम्ही जे काय बडबड केली ना, मी तुम्हाला पण बोललो, मला हे काहीच कळलं, कारण तुम्ही ते सगळं इंग्लिशमध्ये सांगत होता. इंग्लिश माझं तसे 36चा आकडा. फक्त मला एवढं माहित होतं की मी इथिकल माणूस आहे, मी जे पेरणार ते मला वापरणार. आणि तुम्ही माझे मनी अकॅडमीचे फॅमिली मेंबर होतं, यांनी काहीतरी आणलं चांगलं असणार.
आणि तुम्ही हेवी रक्कम सांगितली 60-70 हजार काहीतरी समथिंग सांगितलं. 75,000. हां 75,000. इन्स्टंट डिसिजन घेतला. मला वाटतं मी पहिला स्टुडंट आहे, मी काही पण विचार नाही केला, पैसे दिले. आणि हे झालं 2019च्या एंडला. साहेब मी तो डिसिजन घेतला. त्याच्यानंतर लॉकडाऊन आलं आणि सगळं माझ्याकडे, सगळे ट्रेनर बंब मारत होते त्यावेळेस, सगळ्या ऑनलाईन सिस्टम माझ्याकडे उपलब्ध होत्या आणि आय वॉज अर्निंग ॲट दॅट टाइम. पीपल आर म्हणजे लोकांना कमाई मिळेल का नाही हा प्रश्न होता. लोक घरात बसलेले होते आणि आय वॉज सेलिंग माय कोर्सेस अँड अर्निंग लॉट्स ऑफ मनी. म्हणजे किती मोठा इम्पॅक्ट असेल एका निर्णयाचा. बाकी पण सगळेच, किंवा आपण सक्सेस घ्यायला गेलो, मला वाटतं तिकडे निर्णय घ्यायचा होता आपण, काही 5-7 लाखाचा काहीतरी प्रोग्राम होता. इन्स्टंट जागेवरती पे करून आलो होतो. जर्नी स्टार्टेड आणि ते किती ह्यूज पे ऑफ केलाय याची कल्पनाच नाही करू शकत. सो लर्निंग मोड ऑफ ऑन करणं, मिशन असणं, डिसिजन मेकिंग, आणि शेवटी जे तुम्ही सांगितलं की बाबा ग्राउंडेड असणं पण फार महत्त्वाचं आहे, हंबल असणं फार महत्त्वाचं आहे, गिव्हिंग नेचर असणं फार महत्त्वाचं आहे. सो कोणत्याही व्यक्तीला, म्हणजे बिझनेस करायचा असो नसो, जॉब करत असाल, बिझनेस करत असाल, काही करत असाल, काही करत नसाल, तरी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एक चांगलं लाईफ जगण्यासाठी. दत्ता सर, ह्या गप्पा संपूच नाहीत असं मला पासून वाटतं. शेवटचं जर तुम्हाला काही ऍड करायचं असेल तर, नाहीतर आपण येस. मला फक्त एकच गोष्ट ऍड करायला लावेल की ह्या बिझनेस मार्केटिंग हे सगळं याच्या अगोदर हे सगळं करत असताना एक गोष्ट जर म्हणजे मला अगदी आवर्जून सांगायला आवडेल परत तर दॅट इज कॉल्ड युअर फायनान्शियल इंटेलिजन्स. म्हणजे मी सांगतो गॅरंटेड आता सुद्धा बिझनेसमध्येही भरपूर लोक पैसे कमवतात आणि गमवतात. बरोबर. तर कमवलेले पैसे मॅनेज करता आले पाहिजेत. मी तुम्हाला खोटं सांगत नाही, मार्केटिंगपेक्षा मी ह्या गोष्टी जास्त वेटेज देतो. फायनान्शियल इंटेलिजन्स, ऑनेस्टली स्पीकिंग, आय एम गुड ॲट व्हेरी फायनान्स अँड आय टूक द कंट्रोल ऑफ माय फायनान्सेस. तर हे खूप जरुरी आहे. तर आपले व्ह्यूवर असतील, अजून मनी अकॅडमीच्या संपर्कामध्ये नसतील, आपल्या सरांशी कनेक्टेड नसतील, तर इथे हे जोपर्यंत करत नाही आपण फायनान्शियल इंटेलिजन्स, आणि हे जोपर्यंत तुमच्या हातात तुम्हाला जर लेगेसी क्रिएट करायची असेल तर सगळ्यात पहिलं नॉलेज तुम्ही फायनान्शियल इंटेलिजन्स घेतलंच पाहिजे. कारण माझ्याकडे लोक आहेत भरपूर असे पण की पैसे कमवले गेले, धंदा ह्याच्यामुळे डुबला, किंवा बिझनेसमधून पैसे कमवले, पर्सनलला उडवले, आणि मध्ये बिझनेससाठी मार्केटिंगसाठी पैसे नाहीत. सो लॉट ऑफ थिंग्स आर देअर. हे फायनान्शियल इंटेलिजन्स, फायनान्शियल प्लॅनिंग, वेल्थ क्रिएशन, हे तुमचं ॲडव्हान्समध्ये प्लॅनिंग पाहिजे. तुम्ही कुठलाही सक्सेसफुल बिझनेस ओनर दाखवा, श्रीमंत माणूस दाखवा, त्याच्याकडे हे फायनान्शियल इंटेलिजन्स, पर्सनल फायनान्स इज अ टॉप प्रायोरिटी. खूप इम्पॉर्टंट. बिझनेसमध्ये तर आम्ही आता जर मार्केटिंगला बजेट लावायचं म्हणलं तर आम्ही प्रोजेक्शन करतो की बाबा हे तुला ॲडला बजेट लावायचं तर सेल किती लागतं, ऑर्डर किती लागतं, रेव्हेन्यू किती येईल, मग माणूस पैसे लावतो. आणि ते खूप जरुरी. मला वाटतं की फायनान्शियल इंटेलिजन्स वाढवला पाहिजे. मार्केटिंग बरोबर, स्किल बरोबर, बॅकग्राऊंड तुमचा काही असू द्या, कंडिशन काही असू द्या, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लर्निंगसाठी कर्ज काढायची गरज जरी पडली तरी काढायला पाहिजे. एवढंच सांगू शकतो आपल्या व्ह्युअर्सला. आणि मला वाटतं की त्यांच्या कॉमेंट्स जर त्यांनी खाली शेअर केल्या तर मी स्वतःहून तुमच्या कॉमेंट्स रीड करणार आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कुठल्या बिझनेसमध्ये आहात, आणि तुम्हाला आजच्या ह्या पॉडकास्टमधून कुठला पॉईंट चांगला वाटला, किंवा अजून काही प्रश्न असतील तर जरूर शेअर करा, आम्ही रिप्लाय करूया. दत्ता सर, तुमचा नंबर दिला चालेल खाली, तुमच्या टीमचा वगैरे? ओके. तर मी तुम्हाला माझे लँडिंग पेज किंवा सोशल मीडियाचे लिंक्स हँडल दिला आणि नंबर देईल शेअर करायला. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, तुम्हाला हा पॉडकास्ट नक्कीच आवडला असेल. आयुष्य जगण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आयुष्य ग्रो करण्यासाठीच फार फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला आवडला, जे भाग आवडला दत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे नक्की त्याच्याबद्दल कमेंट करा. तुमचे काहीही प्रश्न असतील डिजिटल मार्केटिंगबद्दल किंवा तुम्हाला ग्रो करण्याबद्दल, तुमच्या अडचणीबद्दल, दत्ता सरांनी कमेंट केलं आहे की ते स्वतः त्या कमेंट्स वाचतील. त्याच्यावरती जर अजून गरज पडली तर दत्ता सरांना मी परत एकदा विनंती करेल, त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी इथं बोलवेल. सो तुम्ही आत्तापर्यंत थांबलेला तर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन आहे त्याला हिट करा, म्हणजे पुढच्या वेळेला जेव्हा एक रिअल हिरो पुन्हा तुमच्या भेटीला येईल तेव्हा तुम्हाला ते इंटिमेशन देईल. सो धन्यवाद, तुम्ही शेवटपर्यंत आला. दत्ता सर, तुमच्याही मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. चांगलं वाटलं. धन्यवाद.